जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आहे। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आपल्या जीवनातील क्रांती प्रगट करतात। खरं तर पहिला प्रश्न निर्माण होतो की महाराज क्रांती कशाला मानतात? विको कमी करायला जास्त जे कोणालाही करता येत नाही ते करून दाखवणं आणि केलेलं सर्वांच्या उपयोगाला पडणं याला क्रांती म्हणतात। ती क्रांती आमच्या संप्रदायामध्ये केली माझ्या माऊली ज्ञानोबारायाने केली। एवढी क्रांती केली। 750 वर्षापूर्वी असा काळ होता, बरीचशी जुन्या काळातील मंडळी माझ्या समोर बसलेली। 750 वर्षापूर्वी असा काळ होता की अस्पृश्य जातीतील लोकांना समाजामध्ये प्रवेश नव्हता, एंट्री नव्हती। वेशीच्या बाहेर त्यांनी राहायचं आणि जरी गावात येण्याचा त्यांनी प्रयत्न केला, गावात जर आलेच तर समोर मडकं लावलं जात होतं आणि त्यांच्या मागे खराटा लावला जात होता, असा तो काळ होता। पण त्याच जातीमध्ये श्री संत चोखोबारायांचा जन्म झाला। पंढरपूरचे एकनिष्ठ वारकरी, पांडुरंगाचे निष्ठावंत वारकरी श्री संत चोखोबाराय। पंढरपूरला त्यांनी पांडुरंगाच्या दर्शनासाठी यावं, पण आतमध्ये प्रवेश नाही, कारण अस्पृश्य जातीमध्ये जन्म झालेला आहे। आणि मग पायरीवरती बसायचं, कुणीतरी यायचं पायरीवरूनही उठवायचं आणि परत वाळवंटामध्ये जाऊन बसायचं चोखोबारायनं, असा तो काळ आहे। उंबरठ्या से कैसे शिव, उंबरठ्या से कैसे शिव, आम्ही जातीहीन रूप तुझे कैसे पाहू, त्यात आम्ही दीन। पायरीसी होऊ दंग, गावोनी अभंग, पायरीसी होऊ दंग, पाहुनी अभंग। नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग। वाळवंटी गाव आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाहू, सुखामणे नाम घेऊ, सुखामणे नाम घेऊ, होऊनी दंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग। अभिर गुलाल उधळीत रंग, अभिर गुलाल उधळीत रंग, रंग रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग। वाळवंटी गाव आम्ही, जरा सोड करू नको बाळायला। वाळवंटी गाव आम्ही वाळवंटी नाचू, वाळवंटामध्ये गायचं आणि वाळवंटामध्ये भजन करायचं, असा तो काळ। मंदिरामध्ये प्रवेश नाही गोविंद महाराज, कारण अस्पृश्य जातीमध्ये जन्म झाले। पण ते चित्र माझ्या माऊली ज्ञानोबारायानं पाहिलं आणि मंदिरामधलं कीर्तन, आतमध्ये प्रवेश नाही ना, मग मंदिरामधलं कीर्तन ज्ञानोबारायानं वाळवंटामध्ये आणलं आणि त्याच कीर्तनामध्ये श्री संत चोखोबारायानं उभं केलं। म्हणून गुरुवर्य बाबांचा कालाय, भाऊंचा कालाय, काल्याच्या कीर्तनामध्ये आपण प्रसिद्ध अभंग म्हणतो। एकच टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी
मन करी पुढे नाच पांडुरंग जणी म्हणे ज्ञान देवा बोला भंग एकच टाळी झाली टाळी झाली टाळी झाली टाळी झाली एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंती माझा 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 ज्ञान गोपाळांचे लायावाटी गोपाळांचे लायावाटी माझा ज्ञान राजा गोपाळांचे लायावाटी किती टाळ्या झाल्या वाळवंटात काल लग्न दमले काय कोणी किती टाळ्या झाल्या वाळवंटामध्ये अहो सांगितलं ना मी आता एकच टाळी झाली एक झाली म्हणजे सगळ्या जातीतील सर्व समाजाला सर्व साधू संतांना माझ्या माऊली ज्ञानोबारायांना एक केलं एकत्रित केलं म्हणून माऊली ज्ञानोबारायांचं वय वर्ष फक्त 22च वर्षाचं किती वर्षाचे ज्ञानोबाराय फक्त 22 वर्षाचे पण सगळ्या संतांनी ज्ञानोबारायांचं तोंड भरून कौतुक केलं जनाबाई म्हणतात विवेका सागरा ज्ञानाचा सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा मरोणी या जावे माझ्या पोटा यावे विवेका सागरा ज्ञानाचा सागरा सुख्यो मोजो धनेश्वरा सख्या माझ्या धनेश्वरा सख्या माझ्या धनेश्वरा सख्या माझ्या धनेश्वरा ज्ञानेश्वरा हे कौतुक केलं श्री संत जनाबाईंनी ऐश्वर्य संपन्न संत शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तय नमस्कार वारंवार तय नमस्कार वारंवार न पाहे याती कुळाचा विचार न पाहे याती कुळाचा विचार ज्ञानाबाई माझी ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित से एका जनार्दनी पाय वंदित सगळं कौतुक केलं ज्ञानोबारायांचं कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा साधकांचा मायबाप दरुशने हरिताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा सगळ्या संतांनी ज्ञानोबारायांचं कौतुक केल्याचं कारण
जातीवाद समूळ नष्ट केला माझ्या ज्ञानोबरायानं. मिळविली माते वैष्णवाची, मिळविली माते वैष्णवाची, मिळविली माते वैष्णवाची, मिळविली माते. जयाने घातली मुक्तीची गवाने, मिळविली माझी वैष्णवाची, मिळविली माझी वैष्णवाची, मिळविली माझी वैष्णवाची. टाळी वाजवा एकदा सर्वांनी जोरदार. जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची, ज्ञानोबरायानं क्रांती केली. खरं तर क्रांती करण्याकरता संत या मृत्यू लोकामध्ये आले होते. सगळ्या समाजाला जाग केलं. उठा उठा जागे वारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. जाग केलं धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून. 6 जणांच्या ठिकाणी जाग केलं. पहिल्यांदा जाग केलं धन. धन म्हणजे पैसा. पैसे कमवण्याला विरोध केला नाही, पण उत्तम व्यवहारानं जोडून या धन, उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. आपल्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, पण त्या पैशाच्या मागे एकही रुपयाचा कोणाचा तळतळ नसावा. त्याला म्हणायचं आपलं धन, त्याला म्हणायचं आपली श्रीमंती. पैसे कमवायचे पण कोणाचे? मोडा की आपलं मोडच मध्ये कोणाच्या? मी भेसूर दिसायला होतो तुम्हाला जरा बरं दिसायला बी बरं आहे, एवढा काय थर्ड क्लास नाही. पैसे कमवायचे पण कोणाचे? मुंडके मोडून कमवायचे नाही, उत्तम व्यवहारानं. नाहीतर मग वाळू खाय, मुरुम खाय, डबर खाय, सिमेंट खाय, शाळा खाय, गट्टू खाय, नाल्या खाय, डांबर खाय. काय राहिले का आणखी? संडास कोण मला इकडं कोणतरी आवाज आला मला. माझं असं एक प्रामाणिक मत आहे, बाकीच्या कोणत्या का स्कीम खायनात बघा, काहींच्या उद्या ध्यानात येईल, बाकीच्या काही नाही. बाकीच्या कोणत्या का स्कीम खायनात, पण या स्कीमला नव्हताच हात लावायला पाहिजे. पण काही लोक एवढं हुशार अमोलराव, दुसऱ्याच्या संडासमध्ये बसून फोटो काढून शासनाचे 15,000 त्यांनी उचललेत. धन्य माता धन्य माता पिता तयाच्या डबल चालला वाले विठाला विठाला कोणत्या मार्गाने आपला पैसा येतो याचा गावकऱ्यांना विचार करायचा. 125 वर्षापूर्वी आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्था सुरू झाली. सद्गुरू जोग महाराजांनी संस्था सुरू केली. आज माझ्यासारखे लाखो विद्यार्थी कीर्तन करतात. हे उपकार सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे उपकार आहे. संस्थेचं वैशिष्ट्य विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही. आता शिक्षकाला पगार नाही म्हणल्यावर पेन्शन असेल का? अहो बोला की, पगारच नाही तर पेन्शनचा काय विषय? पेमेंट नाही पेन्शन नाही. वाऱ्या हाती माप चालले सज्जनाचे. सज्जन माणसाची कीर्ती वाऱ्यासारखी पसरत असते. त्याला काय कार्ड छापायची गरज नाही, त्याला काय बॅनर लावायची गरज नाही. आमचे लोक बॅनर लावतात आणि दुसरे फाडून टाकतात, बरोबर का नाही? पण सज्जन माणसाची कीर्ती वाऱ्यासारखी पसरत असते. सद्गुरू जोग महाराजांची कीर्ती भरपूर पसरली त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये. पुण्याच्या एका सावकाराला बातमी कळाली, कोणीतरी सद्गुरू जोग महाराज आहेत, विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही. 1 लाख रुपये घेतले, महाराजांकडे आले. महाराज 1 लाख रुपये तुम्हाला राहू द्या असेच. महाराजांनी नम्रपणे सांगितलं, नको तुमचे पैसे, मला काय करायचं? अहो राहू द्या म्हटले, धर्मशाळा बांधा, एखादी चांगली गाडी घ्या. महाराजांनी नम्रपणे सांगितलं, मला नको. पैशाचा अभिमान जागा झाला आणि सांगितलं, महाराज अशा काळामध्ये 1 लाख रुपये घ्या घ्या म्हणणारा माझ्यासारखा माणूस तुम्हाला कोणी सापडेल का?
सद्गुरू जोग महाराज ताडदिशी उभे राहिले आणि सांगितलं, सावकार, अशा काळामध्ये 1,00,000 रुपये घ्या म्हणणारा तुमच्यासारखा माणूस सापडल, पण अशा काळामध्ये तुमचे 1,00,000 रुपये नको म्हणणारा माझ्यासारखा पठ्ठ्या तुम्हाला कोणी सापडेल का सांगा म्हटले महाराज. नाहीच घेतले 1,00,000. त्यांच्या जागेवर नाही, असू द्या, तुमचा डोळा माझ्यावर यायचे मला चांगलं माहिती आहे, पण नाहीच घेतले. पण आपल्याच बीड जिल्ह्यातील प्रातस्मरणीय संत सद्गुरू बंकट स्वामी महाराज, त्यांनी विचारलं, महाराज 1,00,000 रुपये रक्कम होती, का नाही घेतली? त्याचं उत्तर सद्गुरू जोग महाराजांनी सांगितलं, ऐका गावकरी, सांगितलं, मी पुण्यामध्ये राहत असताना पूर्वी जोग महाराज पहिलवान होते. काय होते जोग महाराज? पहिलवान. एवढी ताकद होती त्यांच्या अंगामध्ये. एकदा त्यांच्या आईने सांगितलं, अरे बाळा, मला रस पिण्याची इच्छा निर्माण झाली, ऊसाचा सीझन होता, जरा रस तरी बाळा काढून आण. म्हणून त्यांनी एक ऊसाची मुळी घेतली, एका धोत्रामध्ये टाकली, खाली अशी कॅन ठेवली आणि अशी मुळी पिरगळली आणि त्याच्यातून रस काढला. कशातून? धोत्रातून? ऊसातून म्हणा, धोत्रातून कोण म्हणाल इकडं? ताकद किती असन बघा. एकदा पुण्यामध्ये दिघी गावामध्ये रेड्याची टक्कर लागली होती. तुमच्या रेडे माहितीत का? रेडे, त्याला भागाभागात वेगवेगळा शब्द आहे. काही भागात रेड्याला रेडे म्हणतात, काही भागात हाल्या म्हणतात, काही भागात ह्याला म्हणतात, काही भागात त्याला टोनगा म्हणतात आणि काही भागात त्याला म्हशीचा नवरा म्हणतात. आता तुमच्याकडे कोणता शब्द आहे मला माहिती नाही, पण आपण हाल्या हा शब्द धरू आपल्या बीड जिल्ह्यामध्ये. तर रेड्याची हाल्याची टक्कर लागली. ताकद एवढी होती, सकाळपासून रेड्याची झुंज चालू होती, टक्कर चालू होती. ज्यांनी कोणी रेड्याची टक्कर पाहिली असेल जुन्या काळातले लोक, त्यांना विचारा ताकद कशी असते. मग तात्कालीन परिस्थितीमध्ये इंग्रज अधिकारी बोलवले, गोळी घालून रेडे ठार करायची. हे चित्र बसमध्ये प्रवास करत असताना सद्गुरू जोग महाराज आणि त्यांचे बंधू यांनी पाहिलं आणि बसच्या खाली उतरले आणि विचारलं, हे काय करता? त्याने सांगितलं, रेड्याची झुंज लागलेली आहे, एखाद्या व्यक्तीचं काहीतरी गतप्राण होईल, त्याचं निधन होईल, नुकसान होईल, म्हणून आता याला ठार करायचं. हे दोन्ही रेडे बंदूक गोळी घालू. जोग महाराजांनी सांगितलं, यांना मारू नका, आमच्याकडे द्या. जोग महाराजांचे बंधू त्यांनी एका रेड्याला धरलं आणि सद्गुरू जोग महाराज त्यांनी एका रेड्याला धरलं. एकाने पाटेगावला नेलं आणि एकाने सांडरवनला नेलं. कशाला? बोकड्याला नाही, रेड्याला. रेड्याला किती ताकद असन बघा तुम्ही. जुन्या काळात ताकद तशी होती. धर्मवीर संभाजीराजेंच्या जीवनावरती आपण छावा नावाचा चित्रपट सर्वांनी पाहिला. पहिलं चित्र दाखवलं, छत्रपती संभाजी महाराजांनी सिंह पाडला. किती ताकद असेल. आता शिळीची धार काढायला 3 जण आहेत. एका जणाने शिळी धरायची, एका जणाने पाय धरायची आणि मग एका जणाने धार काढायची. आता काय ताकदी राहिल्या का? सद्गुरू जोग महाराज पहिलवान होते. त्यांनी सांगितलं, मी पुण्यामध्ये राहत असताना या सावकाराच्या वडिलांना फार जवळून पाहिलेलं आहे आणि याच्या बापानं अनेक लोकांचे मुंडके मोडून ही संपत्ती कमवलेली आहे. याचे 1,00,000 रुपये संस्थेला वापरले तर 10-20 वर्षात संस्था मोडकळीला येईल. मला संस्था 10-20 वर्ष नाही तर मला माझी वारकरी शिक्षण संस्था जोपर्यंत चंद्र आणि सूर्य तोपर्यंत चालवायची. म्हणून आजही विद्यार्थ्याला फीस नाही आणि शिक्षकाला पगार नाही. विठ्ठला विठ्ठला. आपला पैसा कोणत्या मार्गाने येतो याचा विचार करायचा. पंढरपूरला आपण गेला, आळंदीला गेला तर वाळवंटात भिकारी असतात बसलेले आणि आपल्याला पाहिले की सुरू करतात, 1-2 पैसा द्या धर्माला. हेच काय सोबत आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराना असं म्हणते ते. 1-2 पैसा द्यावं धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकरांना. खिशातले 200 रुपये काढले, भिकाऱ्याच्या हातात दिले, त्याला आनंद झाला. त्याने 200 रुपये घेतले, समोर दुकान पाहिलं, येले लक्षात. हां, आणि 200 रुपयाची दारू पिऊन आला. मग मला सांगा, आपण दिलेलं दान सत्कार्याला गेलं का? असं करा ना, गेलं का? नाही गेलं. म्हणून तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर
पैसे देण्यापेक्षा अन्नदान करायचं. म्हणून गेल्या 5-6 दिवसापासून आपल्या गावामध्ये सगळ्या गावाला अन्नदानाचा कार्यक्रम आहे. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. सर्वश्रेष्ठ दान कोणतं? अन्नदान म्हणजे श्रेष्ठ दान. विठ्ठला विठ्ठला धनाच्या ठिकाणी जागा राहायला शिकवलं. धन 2 नंबर दारा. दारा म्हणजे पत्नी. हा नामदेवरायांचा अभंग असल्या कारणानं नामदेवरायानं पत्नीला दारा हा शब्द वापरला. प्रत्येक भागामध्ये बोलण्याची शैली वेगळी आहे. जालना जिल्ह्यात जर तुम्ही कधी गेलात तर भोकरदन बदनापूर तालुक्यामध्ये बायकोला लक्ष्मी या नावानं संबोधतात. आपण म्हटलं का दादा हे कोण आहे तुमच्या? ते म्हणतो महाराज ही आमची लक्ष्मी आहे. किती गोड शब्द आहे बायकोला, लक्ष्मी. काय काय भागात म्हणतात महाराज हे आमचं खटलं आहे बरं का. हे खटलं म्हणजे कोण? बायको. काय काय भागात म्हणतात महाराज हे आमचं बिऱ्हाडे. काय काय भागात म्हणतात महाराज हे आमचं भांडवले. काय काय भागात म्हणतात महाराज ही आमची कारभारीने. जुना शब्द ह्या फेटेवाली बाबांच्या ह्याच्यावर जुने लोक जे फेटे बाबा बाबा ही आमची कारभारी नाही. आणखीन एक शब्द आहे महाराज ही आमची मांडेची माय. आणखीन एक शब्द आहे महाराज ही आमची पोराची माय. इंग्लिशमध्ये शब्द बायकोला मिशेष. कोणता शब्द बाजूला महाराज? मिशेष. मला बरेच दिवस कळत नव्हते मिशेष म्हणजे एवढं विशेष काय असं. म्हणून एक दिवस डिक्शनरीज काढली आणि डिक्शनरीचा शब्द पाहिला मिशेष. त्याच्यात होतं मिस म्हणजे चूक करणे आणि सारख्या चुका करणे. याला काय लक्षात तुमच्या? मिशेष. आणखीन एक बायकोला शब्द आहे वाईफ. बरोबर आहे का? आणखीन एक शब्द बायकोला वाईफ. वाईफची स्पेलिंग काय? WIFE म्हणजे वाईफ. विदाऊट इन्फॉर्मेशन एनी टाइम फाईट इट इज कॉल्ड ॲज वाईफ. भागाभागातला शब्द आहे. काय काय भागात बायकोला बारदाना म्हणतात. काय म्हणतात बायकोला? बारदाना म्हणतात. एकदा जाण्याचा योग आला. मी म्हणलं दादा हे तुमचे कोण आहेत? ते मला महाराज हे आमचा बारदाना आहे. म्हणलं बब्बो. आणि मी त्यांना विचारलं मला ताई तुम्ही ह्यांचे बारदाना हे तुमचे कोण आहेत? ते वेळी आमचं भंगार आहे. आता ह्यो बारदाना म्हणलं रे भंगारच असेल ना. एके दिवशी लिंबारोईमध्ये दुपारच्या टायमाला भंगारवाला आला. हाय का भंगार? भंगार आहे का भंगार? ते म्हणजे आता सांडरवणला गेले. भागाभागातला शब्द आहे. दारा म्हणजे पत्नीच्या ठिकाणी जागा राहिलं शिकवलं. फॉर एक्झाम्पल उदाहरण आपल्या गावात सप्ताह चालू आहे. एखाद्या माणसाला वैराग्य निर्माण झालं आणि त्याने ठरवलं पुढल्या वर्षीच्या सप्त्यात काल्याची पंगत घ्यायची. लगेच सप्ताह कमिटीकडं तरुण पोराकडं अय बरोबर पुढल्या वर्षीची काल्याची पंगत मी घेणार आहे बरं का. पोरं म्हणले घ्या पण घरी तर विचारा ना. यायला की लक्षात? घरी तर विचारा. लगेच गेला घरी. ताड 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 ताड. बारदाना बसलेलाच होता. आपलं बारदाना चालू. बायको बसलेलीच होती पुढं. बायकोला मला ए पुढल्या वर्षीच्या सप्त्यात काल्याची पंगत घ्यायची. बायको मध्ये घ्या ना. काय कमी केलं पांडुरंगाने? पीक विमा चांगला आला 2-3 लाख. अनुदान हे आलंय. हिरीची फायलं मंजूर झाली. तुमच्याकडे आहेत ना फायली? घरकुल आलंय. घर चांगलंय पण तरी आलंय घरकुल. काय कमी केलं पांडुरंगाने? घेऊन टाका पुढल्या वर्षीची काल्याची पंगत. असं समजायचं पत्नी आपली परमार्थाला आपल्या बरोबर आहे. एखादा गेला आहे ते पुढल्या वर्षीची काल्याची पंगत घेऊ का मी? काय लय तो करा नाराज झाला का काल्याची पंगत घ्यायला? झालं सगळं गावाची झालं. इके वावर इके. त्यांच्यात कळलं हसत होते. ते म्हणतात मी म्हणली होती बाई एकदा असं. असं समजायचं आपली पत्नी परमार्थाला आपल्या मागं नाही. जागा राहायचं. आता हे सगळे टाळकरी आहेत आलेत. एखाद्याला वाटलं 2-4 टाळकरी आता नाश्त्यालाच नेतो घरी. लगेच बायकोला आवाज दिला ए महाराज लोक आलेत नाश्ता कर. लगेच बायकोने आवाज दिला बसा पुढच्या बैठकीत. 15 मिनिटात पोहे बनवते. समजायचं पत्नी परमार्थाला माग आहे आपल्या. 2-4 वारकरी घेऊन गेले. ए
4-5 वारकरी आलो नाश्ता कर सगळे इथेच मरत आहेत का त्यांना दुसरं घर जळलं काय गावात आमचं दिसलं का डोबलेचं डोबोले दुबाले आला एक घोटाळा ते बी 8 नावात बी दुबाले हा टावर खाली रेंज गेली असं झालं आज काय ते बंडू काकाचा नंबर फिट केलेला आहे विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल आपली पत्नी परमार्थाला अनुकूल आहे का प्रतिकूल आहे जागा राहायची दारा 3 नंबर पुत्र अमोलदादा इतिहासामध्ये 2 माता आपल्या मुलाच्या ठिकाणी जागी राहिल्या त्याच्यातली पहिली माता त्या मातेचं नाव मदालसा साऱ्या जगाची आई माझे ज्ञानोबाराय पण ज्ञानोबारायनं सुद्धा ज्या मातेचं कौतुक केलं ती माता मदालसा आपल्या लेकराला पाण्यात शिकवलं प्रपंच जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे ते का वेडे म्हणावे आपल्या बाळाला पाळण्यास शिकवलं पहिली माता मदालसा आणि दुसरी माता या महाराष्ट्राच्या मातेमध्ये झाली त्या मातेचं नाव आहे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब की ज्या मातेनं माझ्या छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आजही छत्रपती शिवरायांची शिवजयंती आली तर पहिल्यांदा वंदन छत्रपतींना नाही तर पहिल्यांदा वंदन राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना करतात धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई आज पूजित महाराष्ट्र सारा मुद्रा मानाचा जिजाऊला मुद्रा मानाचा जिजाऊला मुद्रा मानाचा जिजाऊला मुद्रा मानाचा जिजाऊला धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई आज पूजित महाराष्ट्र सारा मुद्रा मानाचा जिजाऊला मुद्रा मानाचा जिजाऊला मुद्रा मानाचा जिजाऊला ओ मुद्रा मानाचा जिजाऊला जिजाऊला सुंदर स्वराज्य निर्माण केले सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर अरे रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्याच्या छातीवर आपल्या निधड्या छातीवर हो प्राणपणाने लढले मावळे प्राणपणाने लढले मावळे पर्वताच्या राजावर माझ्या राजाचं नाव गाजते माझी जाऊची पुण्याई कशी आली व पळाला जाऊची पुण्याई कशी आली व पळाला बापाचा बाप शिवबा जन्माला बापाचा बाप राजा शिवबा जन्माला बापाचा बाप शिवबा जन्मला बापाचा बाप शिवबा जन्मला शिवबा जन्माला आजही छत्रपती शिवरायांची शिवजयंती आली तर पहिल्यांदा वंदन राष्ट्रमाताला आहे आणि आज प्रत्येकाच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील पण त्याला कूस तशी पवित्र असावी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना डोहाळे लागले सर्व दासाने विचारलं मासाहेब तुम्हाला काय खावंसं वाटतं काय तुम्हाला प्यावंसं वाटतं त्यावेळेला मासाहेबांनी सांगितलं आम्हाला डोक्यामध्ये जिरे टोप घालावासा वाटतो कमरेला तलवार म्यान करावीशी वाटते
आणि घोड्यावरती बसून शत्रूचे मुंडके तलवारीने सपासप कलम करावेसे वाटतात असे आम्हाला डोहाळे होतात आणि अशाच्याच पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतात. अशा वाघिणीचा तो छावा ओम नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभे टपावर दापतून शाही रहा महाराष्ट्राचा शाहीरा महाराष्ट्राचा शिवशंभूच गात गुणगान शिवशंभूच गात गुणगान शिवशंभूच गात गुणगान आदिनमन साधू संताला ज्ञानेश्वरांना जगद्गुरु तुकाराम म्हणा. बीड जिल्हा गेवराई तालुक्याला मुक्कामी बेलगावाला शाहीर कृष्णा गात पवड्याला जिराजे गात पवड्याला जिराजे गात पवड्याला जिराजे. 1630 रोजी या महाराष्ट्रामध्ये एका सूर्याचा अस्त होत होता आणि एका सूर्याचा सूर्य उदय झाला. तो सूर्य उदय म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली. अनेक संकट स्वराज्यावरती येऊ लागले. सर्वात मोठं संकट आलं अफजल खान नावाचं संकट. पैजेचा विडा त्यांनी उचलला आणि मुक्काम दर कोस करत खानाची पहिली छावणी पडली तुळजापूर. तुळजा भवानी मातेच्या ठिकऱ्या त्या नराधमानं केल्या. एवढ्यावरती थांबला नाही. तुळजा भवानी मातेच्या प्रांगणामध्ये त्या नराधमानं गाय कापली. खानाची दुसरी छावणी पडली पंढरपूर. पुंडलिकाला वाळवंटामध्ये फेकून देण्यात आलं. त्या काळातील बडव्यांनी पांडुरंगाला लपवलं म्हणून पांडुरंग वाचला. खानाची तिसरी छावणी पडली शिखर शिंगणापूर. तिकडेही उपद्रव झाला. हाहाकार उडाला. राजगडावरती छत्रपती शिवरायांना ही बातमी कळाली. माळजी जगदजननी तुळजा भवानी माता फुटली. रात्रभर झोप नाही आली माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना. आणि पहाटे डोळा लागला आणि हीच जगत जननी तुळजा भवानी माता छत्रपती शिवरायांच्या स्वप्नामध्ये गेली. सांगितलं ए शिवा अरे काय निजलास. अरे मला तुझ्याकडून एक 32 दाताचा बोकड बळी हवाय. ओठ अनादि निर्गुण प्रगटली भवानी महिषासूर मर्दाना लागोन त्रिविध तापाची करावया झाडणे पत्ता लागी तू बाबसी निर्वाणी. आईचा जोगवा मागेना आईचा जोगवा मागे. जगत जननी तुळजा भवानी माता साक्षात प्रगट झाली. सांगितलं ए शिवा मला तुझ्याकडून 32 दाताचा बोकड बळी हवाय. आणि छत्रपती शिवरायाने ठरवलं हा आता बोकड ठेवायचा नाही. योजना आखली. कुठे प्रतापगडीच्या पायथ्याशी कान प्रतापगडीच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजीराजांच्या करामध्ये हो शिवाजीराजांच्या करामध्ये अरे नाही त्यास जाणीव शक्ती. हो त्याची नाही जाणीव शक्ती. अरे करीन काय कल्पना युक्तीची कल्पना युक्तीची रजिरहारी. अरे काय कल्पना युक्तीची रजिरहारी.
सुंदर शामियाना उभारीला होता आणि अशा या शामियान्यामध्ये खंडौलत डुलत आला, खंडौलत डुलत आला, सय्यदपंड त्याच्या संगतीला, सय्यदपंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाराज, शिवबाच्या संगती महाराज, आणि राजेंना पाहून खान बोलतोय कसा, आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जा, आओ अनहाक मारी तो हसरी रोकुन नजर कहरी गिरहारी गरजी, महाराजांनी खानाला आलिंगन दिलं आणि खानाने दगा केला. खान दाभिमानी मानला, खान दाभिमानी मानला, कटरीचा वार त्याने केला, कटरीचा वार त्याने केला, खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला, चिलखत होता अंगाला, चिलखत होता अंगाला. खानाचा वार फुका गेला आणि खानानं वार फुका गेला. छत्रपती शिवरायांना हा डाव ओळखला. इतक्या छत्रपती शिवाजी महाराजांना पोटामध्ये बिचवा ढकलला, पोटामध्ये बिचवा ढकलला, तरतरा फाडलं पोटाला, तरतरा फाडलं पोटाला, केलं खानाचा पोटाला बाहेर आला जिरहाजी, बाहेर आला जिरहाजी, बाहेर आला जिरहाजी, क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर प्रौढ प्रताप पुरंदर रणना राजा श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, हर हर. आता भाऊ पुढे येऊन म्हणू नये पण डिरिंगच केली जरा आज, कारण तिकडे सीमेवरती बी वातावरण तापलेलंच आहे. आपलं ढिलं राहून कसं राहील हे जमन आहे की नाही. आजही छत्रपतींचं नाव घेतलं गावकऱ्यांना तर आजही रक्त सळसळ करतंय. एवढी ताकद छत्रपती शिवरायांच्या नावात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ज्यांचं रक्त सळसळ करीत नसेल त्यांचं रक्त घ्यायचं आणि नाथापूरला जाऊन चेक करून आणायचं. त्यांच्या रक्तात तुम्हाला फॉल्ट दिसला पाहिजे. आजही राजांचं नाव घेतलं तर अंगावर काटा येते. ज्यांच्या अंगावर काटा आला नसेल त्यांनी हात वर करा, त्याचा कीर्तन झाल्यावर काटा काढतो. असू दे असू दे असू दे. हे सर्वात जास्त उपकार छत्रपती शिवरायांचे आपल्यावरती आहेत. पण त्या राजांना घडवलं एका मातेनं. एका लेखकानं सांगितलं, मासाहेब तुम्ही जर झाल्या नसत्या तर बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, नसते राहिले कुंकू कपाळी. मासाहेब तुम्ही जर झाल्या नसत्या तर नसती दिसली अंगणी तुळस, नसते राहिले मंदिरावरती कळस. मासाहेब तुम्ही जर झाल्या नसत्या तर नसते झाले छत्रपती शिवाजी महाराज. आणि जर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर आज आपल्या लिंबारुई ग्रामस्थांना सप्ताह करण्यासाठी दिल्लीला जाऊन परवानगी आणावी लागली असती. सगळ्या गावकऱ्यांना एक ट्रॅव्हल्स बुकिंग करावी लागली असती. दिल्लीला जावं लागलं असतं. त्यांचा बादशाह मोठ्या गादीवरती मोठ्या तख्तावरती बसलेला असेल असा तो काळ असता.
आपण ट्रॅव्हल्स करून तिथे पोहोचायचं. ताईट मानेनं दरबारामध्ये चालायचं नाही, खाली मान घालून दरबारामध्ये चालायचं. गेल्या गेल्या 3 वेळेला असा मुजरा करायचा, तोंडामध्ये त्या बाशाच्या पान टाकलेलं आहे त्याने, त्याचं चालू आहे रवट. आणि आपण गेल्या गेल्या मुजरा केला असता आणि मग त्याने विचारलं असतं, कहाँ से आए हो, कहाँ से आए हो. मग आपण सांगितलं असतं, हुजूर हम बीड जिले से लिंबारू से आए. क्या काम है. हुजूर हमारे गांव में थोड़ा संकीर्तन करना चाहते हैं 8 दिन का, इजाजत मिलेगी. लहर आली असती तर सांगितलं असतं, ठीक है इजाजत है. आणि मग एक कागद घेऊन गावाकडे येऊन कोणाला तरी दाखवून मग आपण 8 दिवस सप्ताह केला असता. पण आज आपण स्वातंत्र्यानं अभिमानानं फिरू शकतो आणि कुणाचीही परवानगीची गरज नाही. ती सर्वात जास्त उपकार माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे. म्हणून आजही स्वाभिमानानं म्हणू शकतो, राजाधिराज महाराज सिंहासनाधीश्वर महाराज छत्रपती शिवराज छत्रपती शिवराज. फक्त घडवलं एका मातेनं. शिवाजी महाराज जन्माला येतील, पण प्रत्येक महिलाला वाटतं आपल्या घरी नाही, शेजारच्या घरी. जिजाऊ मासा म्हणा डोहाळे लागले, तलवार घेऊन फिरल, शत्रूच्या मुंडकीत तलवारीने कापले. आता कोणाला जर विचारून डोहाळे ते म्हणजे मला लाडके बहिणीचा फॉर्म भरायचा आहे. कसे शिवाजी महाराज जन्माला येतील. त्याला कूस तशी पवित्र असावी. धन दारा पुत्र, पुत्राच्या ठिकाणी जागा राहायला शिकवलं. बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रे गा देवासी सगळ्या समाजाला जाग केलं. आता जागा रे भाईनो जागा, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. सगळ्या साधू संतांना क्रांती केली. आज एवढं विज्ञान पुढे गेलं, माणूस चंद्रावर गेला, मंगळावर गेला, बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेन, समृद्धी महामार्ग, एवढा माणूस पुढे गेला. दात जरी पडले तरी खोबळ बसून का होईना पण माणूस रविवार साजरा करू शकतो. हे उपकार विज्ञानाचे उपकार आहे. एवढं विज्ञान पुढे गेलं, एवढं विज्ञान पुढे गेलं. आता अमेरिकेत बिना ड्रायव्हरची गाडी आली. महाराज लोकाला लय भारी गाडी बघा, कारण महाराज लोकांच्या गाडीवर काय ड्रायव्हर टिकतच नाही, कारण जास्त प्रवास असल्या कारणानं. पण बिना ड्रायव्हरची गाडी आली आता. फक्त लोकेशन टाकायचं, बरोबर गाडी तुम्हाला त्या गावाला घेऊन जाणार. ती गाडी आणायला चालली असते. तुम्ही इकडे बघा माझ्याकडे. हा बिना ड्रायव्हरची गाडी आली आता. फक्त लोकेशन टाकायचं, बरोबर त्या गावाला पोहोचतं करणार गाडी. अमेरिकेत आली. भारतातल्या लोकांना प्रश्न असा पडलाय, तीच गाडी जर भारतात आली आणि ॲक्सिडेंट झाला तर हाणायचं कोणाला. कारण भारतातल्या लोकांचा टप्पू एकच आहे, ॲक्सिडेंट झाल्या झाल्या पहिला ड्रायव्हर धरून हाणायचा. एवढं विज्ञान पुढं गेलं. प्रत्येक ठिकाणी आज विज्ञान पुढं गेलं. पण तुकोबाराय म्हणतात, मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईच ठाई. प्रत्येक ठिकाणी जरी विज्ञान पुढे गेलं असेल, पण एका ठिकाणी विज्ञान पुढे गेलं नाही, ते क्षेत्र म्हणजे मरण. तुकोबाराय म्हणतात, आम्हाला सुद्धा मरावं लागत नाही. निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या न लगे मरावे, न लगे मरावे, न लगे मरावे, न लगे मरावे, न लगे
ठाव दिला देवी तुकोबाराय म्हणतात आम्हाला मरावं लागत नाही, कारण संत मनाच्या मर्जीने येतात, वाटेन तोपर्यंत राहतात, ज्या वेळेला वाटतं त्यावेळेला निघून जातात. शांती ब्रह्मा एकनाथ महाराज शांत श्रीमंत आणि संत माझे नाथ महाराज शांत एवढे यौवनांगावरी तुंकला प्रसाद देऊन मुक्त केला. आम्हाला एखाद्याने जेहारीने घातलं तर राग येतो महाराजाला. पाणी नसलं, गुळ नसला, आवाज कमी दिलं राग येतो. पण नाथ महाराज शांत, 2 नंबर श्रीमंत. व्यावहारिक श्रीमंती सांगत नाही, पारमार्थिक श्रीमंती. आपण आपल्या घरामध्ये देवपूजा करतो, गंध कोण उघडून देतं आपल्याला? आपण स्वतः उघडतो, देवाला लावतो. पण नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये श्रीखंड्या चंदन ओगळूनी करी व श्री गंगा तिरी धुतसे श्रीखंड्या चंदन ओगळूनी करी निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी दत्त चोपदारी करी तसे श्रीखंड्या चंदन उघडून करी श्रीखंड्या चंदन उघडून करी एवढे श्रीमंत 3 नंबर संत. पण नाथ महाराजांचा इतिहास सगळ्याला माहिती, सांगून वेळ घेत नाही. एकदा उठले खांदेकरी बोलले, दुसऱ्यांदा उठले बाई बोलली, आणि तिसऱ्यांदा स्वतःला गोदावरी गंगेमध्ये जल समर्पित केलं. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे तुकोबाराय म्हणतात आम्ही सुद्धा मनाच्या मर्जीने आलो, वाटेन तोपर्यंत राहिले. आणि सांगू का, चांगले माणसं काम झाल्यावर जास्त दिवस राहत नाहीत. तुम्ही माझ्याकडे बघत राहा, ज्यांची समाजाला गरज आहे ती राहत नाहीत. आणि ज्याला सगळं गाव कटळलं, पाहुणे कटळले, बायको कटळली, सुना कटाळले, नातू कटळले, बायको म्हणते उठा तुमचा लई कुंमट वास सुटला, इथं तुमचा घुरट वास सुटला, बायको म्हणते स्वतःची. पण ते 110 वर्ष जगत. पण ज्यांची समाजाला गरज आहे ते माणसं राहत नाहीत. तुकोबाराय आपलं काम झालं आणि मग देवाला निरोप पाठवला. तुम्ही सनकादिक संत मन वेता कृपावंत एवढा करा उपकार एवढा करा उपकार सांगा देवा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. देवाला निरोप पोहोचला. देवानं आपला मोर्चा देवाला वळवला. सगळ्या लोकांना तुकोबाराने नमस्कार केला. येतो आता. आम्ही जातो आमूच्या गावा आमूचा राम राम घ्यावा आमूचा राम राम घ्यावा शेवटची विनावाणी संत जनी परिसावी विसरतो न पडावा माझा देवा विसरतो न पडावा माझा देवा जगण्याचा पाया जगण्याचा पाया चालण्याचे बळ जगण्याचा पाया विचाराची कळ तुकाराम
अक्षराचे राण अभंगाचे पाण तुकाराम तुकाराम जगण्याचा पाय चालण्याचे जगण्याचा पाया जगण्याचा पाया जगण्याचा पाया पाया सदैव महाराज वैकुंठाला जातात. न लगे मरावे बीज बाजूने केलेलाही आम्हा जन्म मरण नाही. आजही गेलेत पण आजही उत्तमची उरे कीर्ती मागे राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. म्हणून न लगे मरावे आईसा ठाव दिलं देवे. याच्यासाठी काय केलं? माझ्या उपकारासाठी वागविला मनकंठी. महाराज म्हणतात आम्ही देवावर उपकार केला. खरं तर देवाचे आपल्यावरती फार उपकार आहेत. या महाराष्ट्रामध्ये या भारत देशामध्ये या जगामध्ये आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये आपण राहत असताना आपल्यावरती सर्वात जास्त उपकार एका व्यक्तीचे ऐका. आज आपलं कीर्तन उजेडामध्ये चालू आहे याचं कारण सीमेवरती जवानांच्या खांद्यावरती अंधारामध्ये बंदूक आहे म्हणून आज आपलं कीर्तन उजेडामध्ये. आज आपल्या घरामध्ये आपल्या आया बहिणी सुरक्षित आहे त्याचं कारण कुण्यातरी आया बहिणीने आपला मुलगा तिकडे सीमेवरती पाठवलेला आहे म्हणून आज आपल्या घरामध्ये आपल्या आया बहिणी सुरक्षित आहेत. आज वयाच्या 22व्या 23व्या वर्षी आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी ही वीर जवान हातामध्ये बंदूक घेऊन आज देशाच्या संरक्षणाकरता तिथे उभे. युद्धजन्य परिस्थिती सध्या भारत देशामध्ये आलेली आहे म्हणून सुट्टीवरती आलेले सर्व जवान आपल्या मायभूमीला सोडून मातृभूमीला सोडून देशाच्या सीमेकरता निघालेले आहेत. सगळ्या भारतीयकरांना माझी विनंती आहे, भारतवासियांना विनंती आहे, एखादा जवान एखाद्या बसने जर प्रवास करत असेल, एखाद्या ट्रेननं जर प्रवास करत असेल आणि तुमचं जर रिझर्वेशन असेल तर त्या सीटावरती त्या जवानांना बसू द्या. कारण तो रिझर्वेशनच्या अगोदर निघालेला आहे. तुम्हाला तो सीट देऊ शकणार नाही पण तुमच्या प्राणाची नक्कीच रक्षा केल्याशिवाय तो जवान राहणार नाही. म्हणून सर्वांना माझे हात जोडून प्रार्थना, त्यांची आठवण प्रत्येक कीर्तनकारानं आजच्या घडीला तरी काढली पाहिजे. कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. कोई शिख कोई जात मराठा, कोई शिख कोई जात मराठा, कोई बुरखा कोई मदरासी, कोई बुरखा कोई मदरासी. आजही त्यांची प्रत्येक कीर्तनकारांना आठवण काढली पाहिजे. आणि कालचं जे मिशन ऑपरेशन झालं ना सिंदूर, सर्व जवानांचे आणि भारताचे पंतप्रधान आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून आपण सर्वांनी त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं. खरं तर काही लोक याच भारतामध्ये राहतात, याच भारताचं खातात, पण त्यांना भारत माता की जय मानाची सुद्धा लाज वाटते. आपल्या भारत देशामध्ये राहून ज्यांना भारत माता की जय म्हणायची लाज वाटते, आपल्याच घरामध्ये राहतात पण पप्पा पप्पा शेजारच्याला म्हणतात. जागे आहेत ना? घरात कोणाचे राहतात? पप्पा कोणाला म्हणतात? झोपले का तुम्ही? उद्या भरपूर जेव्हा काय अडचण आहे तुम्हाला लक्षात ठेवा. म्हणून सर्वांचं मी कौतुक करतो. खरं तर सर्वात जास्त उपकार जवानांचे आहेत महाराज आपल्यावरती. आज आपण स्वाभिमानाने कीर्तन करू शकतो, नाही तर आपली अफगाणिस्तानसारखी अवस्था होईल. विठाला विठाला म्हणून महाराज म्हणतात त्या देवाने आमच्यावरती उपकार केला, वागविला मनकंठी. तो देव कंठामध्ये वागवला. किती वागवला? पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे सगळे प्रमाण माहिती आहेत. वृक्षवल्ली आमा सोये रे वनचरे विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये,